काय रे, कुठे गेलो तुम्ही दोघे? अरे मी आद्यासाठी भाऊबीजेचं गिफ्ट आणायला गेलेलो. क्या बात है, व्हेरी गुड. आणि दादा तू? गिफ्ट पण आणायचं होतं, पण एक महत्वाचं काम पण होतं. आरती बघ, नवरा बायकोनी अशा कान गोष्टी केल्या ना की संसार सुखाचा होतो म्हणे. काय बोल आरती, काही ऐकू नको. मला विसरलात ना तुम्ही? सारिका, अरे अगं ये ये ये, हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी दादा, हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी. तुम्ही दोघं ना खरंच कठीण आहे तुमचं. नाही, मला वाटलं की तू वहिनीसोबत तिकडच्या घरी गेला असेल म्हणून मी तिकडे जाऊन आले, तर तू इकडे. अगं सारिका, बरं झालं तू आलीस इकडे. आता तू आलीस ना तर आपण सगळे मिळून मस्त एकत्र भाऊबीज सेलिब्रेट करूया. विधान, मी जाऊन आले घरी. नूतन काकूंशी बोलले. आय होप ते ऐकतील. आय डोंट थिंक सो. सारिका, जाऊ दे ना, तू भाऊबीजेसाठी आलीस ना, चला भाऊबीज करून घेऊ. ए, माझा पहिला नंबर. भाऊबीजेच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. अख्खा खावा लागेल. नाही रे. नाही, घे घे घे. काय झालं दादा? ऍक्च्युली मी आद्यासाठी काही गिफ्ट नाही आणलंय. आणि अरे, ओवाळणी द्यायला पण पैसे नाही आहेत माझ्याकडे. तू थोडी कॅश देशील का मला? माझ्याकडे पैसे आले ना की मी परत देईन तुला. अरे वेडा आहेस का तू? परत देईन काय? हे घे. हे थँक्यू. वेदांत, विक्रांत, चल. हो, चल चल. ए चला चला चला, आता मी आद्या. हो आले. गिफ्ट कुठे आहे? आद्या, ह्या वर्षी माझ्याकडे गिफ्ट नाही आहे का तुझ्यासाठी, पण ओवाळणी ठेवतो. दादा, अरे इट्स ओके. इनफॅक्ट एक मिनिट. हे माझ्याकडून तुझ्यासाठी. आद्या, अगं ह्याची काय गरज होती? घे ना दादा. खूप जड आहे अगं. काय आहे? मी काय म्हणते, आपण सगळ्यांनी गिफ्ट उघडूया का? ए हो, चला 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 चला, लगेच ठीक लगेच आहे. लगेच. मस्त जड आहे गं. काय ठीक आहे. रे? ए ऐका ना, आपल्या सगळ्यांमध्ये दादा मोठा आहे तर सगळ्यात आधी गिफ्ट त्यानेच उघडलं पाहिजे. अगं वेदांत, अरे तू तुझं गिफ्ट उघड ना. ठीक आहे.
आद्या, अगं एवढे पैसे फार नाही आहेत दादा, 10 लाख आहेत तुझ्या नवीन कंपनीसाठी माझ्याकडून. आद्या, अगं पण काय? अरे राहू दे ना प्लीज. ॲक्च्युली मला कळत नव्हतं तुला दिवाळीसाठी काय गिफ्ट द्यायचं, पण मग सार्थकनेच ही आयडिया सुचवली. आणि असू दे दादा, ही कॅश तुझ्याकडे, तुला गरज लागेल. आद्या, thank you. This is the most precious gift ever. आणि बघ ना ग, परिस्थिती अशी आहे की मी नाही पण नाही म्हणू शकत. तुलाही म्हणायचंच नाहीयेस. मोठा भाऊ आहेस ना माझा, मग माझं ऐकायचं. थँक्यू. वेलकम. आलात का? कशी झाली रे दिवाळी? छान झालं सगळं. तर काय परत का आलात? नाही म्हणजे अण्णांनी हाकलवून दिला का? आई काय बोलतेस तू? अण्णा का हाकलून देतील आम्हाला? कसं आहे ना विक्रांत, आता वेदांत त्यांच्याकडे घरजावई म्हणून राहतोच आहे. मला वाटलं तुलाही घरजावई करून घेतलं त्यांनी, म्हणून विचारलं. नूतन अगं आत्ताच आली आहेत ना मुलं, आल्या आल्या कटकट करायची गरज आहे का? तुला माझीच कटकट वाटणार का? नूतन शब्दांनी शब्द वाढवण्याची गरज नाहीये. इतकं सगळं मला बोलण्यापेक्षा ना मुलांना समजव, सांग त्यांना त्यांची काय चूक आहे ते. ए बाबांनो, हे असं काही संपणार नाही लगेच. हा, तुम्ही दमला असाल, जा आराम करा, आतमध्ये जाऊ. जा जा आरती. थांबा. आरती, तुला सांगितलेल्या गोष्टी लक्षात राहत नाहीत का? असं का बोलताय? तुला सांगितलं होतं ना, मला न विचारता कुठेही जायचं नाही. आई हे काय हॉस्टेल आहे का प्रत्येक गोष्टीची परमिशन घ्यायला? तू सासू सुनेमध्ये नाही बोललास ना तर जरा बरं होईल. आरती, तू या घरची सून आहेस हे लक्षात ठेव, आणि तुझ्यावर काही जबाबदारी आहेत ह्याची जाणीव असू दे. सासू म्हणून हक्कानी अधिकाराने सांगते नाही, शेवटचं बजावते. मला विचारल्याशिवाय घराबाहेर पडलीस तर? नूतन, तिने जेव्हा सांगितलं ना तेव्हा तू समोरच होतीस. विक्रांत, सांगणं आणि परवानगी घेणं ह्यात खूप फरक आहे. आणि तो आपल्या आरतीला छान माहिती आहे. काय आरती, हो ना? पण मी आजींना विचारून गेले होते. या घरात माझा शब्द शेवटचा.
त्यामुळे यापुढे मला न विचारता काहीही करायचं नाही. आलं का लक्षात? हं? अरे वेदांतराव, हे काय सगळं घेऊन निघालात कुठे तुम्ही? वेदांत रे, काय आहे? अमूल्य, आई काय बोलली ऐकलंस ना तू? मी जर इथे राहिलो तर तिथे आरतीला त्रास होईल. मला जाणं भाग आहे. हे पण अण्णा, यावेळेस मी तुम्हाला थँक्यू म्हणून परका नाही करणार, पण अण्णा, मला जेव्हा आधाराची सगळ्यात जास्त गरज होती ना, तेव्हा तुम्ही मला आधार दिलात. मला समजून घेतलं, मला निवारा दिलात, हे हक्काचं घर दिलत राहायला. आणि अमूल्यांनी खूप काळजी घेतली माझी. पण अण्णा, आता निघायची वेळ आली. पाया पडतो. अरे अरे, माझे आशीर्वाद कायम तुमच्या पाठीशी आहेतच. पण आता एवढ्या रात्री कुठे जाणार आहात तुम्ही? माहित नाही. वेदांत रे, इतकी रात्र झालीये, तू तू आता काय करणार आहेस? नाही नाही, हे बघा, मी तुम्हाला अडवणार नाही, पण मला असं वाटतं की तुम्ही आता एवढ्या रात्री नका निघू, उद्या निघा. अण्णा, आत्ताच निघावं लागणार. खर्च वातावरण काय आहे ते विक्रांतकडून कळेल. आणि आजची रात्र मी हॉटेलमध्ये काढतो. आणि मग मी विचार करतो, एक छोटंसं घर घेतो, तिथेच राहतो. बर, ठीक आहे. नाही, मी तुम्हाला आग्रह नाही करणार, पण काळजी घ्या. आणि एक लक्षात ठेवा, या घराचे दरवाजे तुमच्यासाठी कायम उघडे आहेत. कळतंय का? थँक्यू अण्णा. थँक्यू. मी आहे आत. एक दोन फोन करायचे आहेत मला, तेवढे करून घेतो मी. बर, काळजी घ्या. खडू माणसा, काळजी घेशील ना? एक सांगू, ही दिवाळी माझ्या आयुष्यातली सगळ्यात सुंदर दिवाळी होती. अमूल्य, फक्त तुझ्यामुळे या अशा परिस्थितीत सुद्धा मी दिवाळी सेलिब्रेट केली. कोणा जाऊस? अमूल्य, माझे पाय पण नाही निघत आहेत ग. पण जावं लागेल ना. अमूल्य, मी जेव्हा इथे येत नव्हतो तेव्हा तू मला एक गोष्ट सांगितली होतीस की वेदांत, तुमचं घर खूप छोटं आहे. नाही, कोणतंच घर छोटं नसतं अमूल्य. घर छोटं आहे का मोठं आहे हे त्या घरातली माणसं ठरवतात. आणि तू आणि अण्णा, तुम्ही इतक्या मोठ्या मनाचे आहात ना की मला असं वाटलं मी माझ्याच घरी राहतो. आणि मी हॉटेलमध्ये राहणे, पण तिथेही हे पैसे सेफ नाही. सो तू प्लीज हे तुझ्याकडे ठेवशील? थँक्यू.
आणि जातो आता. निघताना नेहमी येतो म्हणा. अमूल्य, अशी आयुष्यभर माझ्यासोबत राहा. असे मिठीत येतो. मॅडम बोलवलं? विजय, काल मी आपल्या लास्ट क्वार्टरच्या ऑडिटच्या रिपोर्टची फाईल मागवली होती. फाईल अजून माझ्या टेबलवर नाहीये. मॅडम मी पाठवून देतो कोणाकडून तरी. या स्पीडने कामं होणार असतील ना तर फार कठीण आहे विजय. नाही मॅडम, अहो राहिला असेल कोणाकडून तरी. पण मला एक कळत नाही की प्रॉब्लेम काय आहे. नाही म्हणजे स्टाफने ठरवलंच आहे का माझं ऐकायचंच नाही म्हणून? नाही मॅडम, अहो असं काहीच नाहीये. तुम्ही हवं तर मला सांगा ना, मी मॅनेज करतो. हां ठीक आहे. ठीक आहे. मला VW इन्फ्राचा ऑफिशियल ईमेल ID बनवून हवा आहे. कशासाठी? एक्सक्यूज मी, आय एम नॉट आन्सरेबल टू यू. तरीही सांगते, मला नवीन टेंडर बिड करायचं. मॅडम ते डॉक्युमेंट्स रेडी आहेत का? ऑफकोर्स. माझ्याकडे द्या ना, मग मी तुम्हाला ते टेक्निकली इव्हॅल्युएट करून देतो. हां विजय, माझी पोस्ट काय? CEO. अशीच नाही मिळाली आहे मला ही पोस्ट. क्वालिफाईड इंजिनियर आहे मी. काय करायचं काय नाही मला व्यवस्थित कळतं. ओके विजय. येस मॅडम. माझ्याबरोबर काम करताना एक गोष्ट लक्षात ठेवायला सांग सगळ्यांना. मला फुकटचे सल्ले दिलेले आवडत नाहीत. एम आय क्लिअर? ठीक आहे. अमूल्या, नको जास्त विचार करूस बाळा. शांत राहा. अण्णा कशी शांत हो? कधी सुटेल हा तिढा? हे बघा अमूल्या, जोपर्यंत नूतनजी त्यांच्या संकुचित दृष्टिकोनातून प्रत्येक गोष्टीकडे बघणं सोडत नाहीत ना, तोपर्यंत परिस्थिती बदलणार नाही. पण अण्णा, हे सगळं का होतंय? कसं असतं अमूल्या, दृष्टिकोन बदलण्यासाठी ना माणसाला एखादा व्यासंग, वाचन किंवा चांगली संगत आवश्यक असते. आता श्रीधर वानखेडे दुर्दैवाने लवकर गेल्यामुळे नूतनजी एकट्या पडल्या असतील. आणि त्यात भरीसभर म्हणून पुरुषोत्तम सारखा बेरकी माणूस त्यांच्या आयुष्यात आला. त्यामुळे त्यांचंही असं झालं असणार. आणि पुरुषोत्तमने तर काय, त्यांचं काय म्हणतात ते ब्रेन वॉश का काय असं काहीतरी केलं असणार नक्कीच. मला वाटतं आता एखादी घटनाच त्यांचे डोळे उघडू शकेल. हो म्हणजे? नाही म्हणजे वेदांतरावांची काही मला काळजी नाही. ते लढवाई आहेत, एकटे लढतील ते. विक्रांतरावांची सुद्धा तशी काळजी नाही मला. ते सुद्धा सगळं सांभाळून घेते. पण आरतीला जर का अगदीच त्रास व्हायला लागला तर मात्र तिला मी तिथून घेऊन येईन. म्हणजे कोणाचं घर संसार मोडायचं नाहीये मला. पण आरतीला त्रास झालेला मला अजिबात सहन होणार नाही. आणि म्हणूनच मला असं वाटतंय अमूल्य, की तुझं आणि वेदांतरावांचं जर का लग्न झालं तर ते त्यांच्यासाठी आणि आरतीसाठी सुद्धा खूप चांगलं असेल. म्हणजे आरतीला सुद्धा तुझा खूप आधार मिळेल. अण्णांना सांगून टाकू का की हे सगळं खोटं आहे? नाही नाही नाही. आणि आणि काय सांगू? वेदांत वाईट आहे? नाही, वेदांत वाईट नाहीये. तो खूप चांगला आहे. आणि आता तर मला तो
माणूस म्हणून सुद्धा आवडायला लागला.